नमस्कार, मी शुभम शिंदे स्वागत करतो तुमचं स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही आज ही व्हिडिओ बघाच, कारण की ही व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री अर्धा चॅप्टर, ते एका शॉर्ट नोट्समध्ये. तर हा व्हिडिओ पाहिला तुमचे जवळपास 2 मार्क तरी 100% फिक्स होतील, कारण की याच्यावरती क्वेश्चन येतच असतो. सीईटीमध्ये 100% येत असतो. 5 मिनिटाचा व्हिडिओ, 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये तुमचे 2 मार्क फिक्स होतील. तर अवश्य पहा, शेवटपर्यंत पहा. लेट अस सी गॅल्व्हॅनिक इन व्होल्टेइक सेल. आता आपल्याला माहिती गॅल्व्हॅनिक व्होल्टेइक सेल कसा असतो, इलेक्ट्रोलायटिक सेलच्या अपोजिट असतो. बरोबर, गोष्ट कळली. त्यामध्ये आपण बघणार सॉल्ट ब्रिज. ओके, तर सॉल्ट ब्रिज म्हणजे काय? हा एक सॉल्ट ब्रिज आहे. या ठिकाणी एक बिकर घेतली, इकडे एक यू शेप ट्यूब घेतली आणि त्यामध्ये आपण काय घेतलं, सॉल्ट सॅच्युरेटेड केसीएल आणि अगार जेल घेतला. काय घेतला? सॅच्युरेटेड केसीएल आणि अगार जेल. ही उलटी ठेवलेली आहे, इथं प्लग असतो खाली आणि इकडं त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड केसीएल अगार जेल काय करतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचं काम करतो. काय करतो? इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचं काम करतो. देन आहे नर्स्ट इक्वेशन. नर्स्ट इक्वेशन फॉर्म्युला काय? ई सेल, ईएमएफ ऑफ द सेल. ईएमएफ म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ईएमएफ ऑफ द सेल इज इक्वल टू ई सेल मायनस 0.0592 अपॉन एन इंटू लॉग टू द बेस 10 प्रोडक्ट ऑन रिएक्टंट. म्हणजे रिएक्शन घेतली आपण एखादी. कोणती रिएक्शन घेतली? ही रिएक्शन घेतली आपण. ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. बरोबर, मग हे कसं येणार? सिम्प्लिफाय. प्रोडक्ट कसा येईल? डायरेक्ट इथं येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू डी अपॉन रिएक्टंट कोणता येईल मग? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी. याचा आन्सर. ओके, आता थर्मोडायनामिक्सचा पण काही संबंध आहे याच्यामध्ये. डेल्टा चा संबंध आहे, गिब्स एनर्जीचा संबंध आहे. मग गिब्स एनर्जी म्हणजे काय? दॅट इज ई सेल इज इक्वल टू ई सेल इज इक्वल टू मायनस डेल्टा जी झिरो अपॉन एन एफ. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आणि एफ म्हणजे फॅरेडे, 96500 कुलम. ओके, अजून एक फॉर्म्युला भेटतो, डेल्टा जी झिरो इज इक्वल टू मायनस एन एफ ई सेल. आपण याला फक्त इकडे याला मायनस साइन तिकडे दिलं तर हे उत्तर येत आहे. नंतर आहे आरटी इंटू एल एन के. के म्हणजे काय? ही पूर्ण व्हॅल्यू जी एवढी त्याला आपण के मानलेलं आहे. काय मानलेलं आहे? के, ह्या पूर्ण व्हॅल्यूला. देन ई झिरो सेल इज इक्वल 0.0592 अपॉन एन इंटू लॉग टू द बेस 10 के. के काय असेल? ते असेल एन नंबर ऑफ मोल्स आणि एवढी व्हॅल्यू. हे 4 फॉर्म्युलापैकी एका फॉर्म्युला 100% हमखास क्वेश्चन विचारलेला असतो. आयएमपी पॉईंट करून ठेवा. व्हेरी आयएमपी करून ठेवायला. व्हेरी आयएमपी. VVIMP करूनच ठेवायचं त्याला. ते स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजे काय? असा इलेक्ट्रोड जो आपण रेफरन्स म्हणून वापरतो. रेफरन्स म्हणजे काय माहिती आहे? समजा एक विद्यार्थी खूप हुशार आहे आणि एक विद्यार्थी डल आहे, मग आपण त्या डलला कसं ओळखतो? याचं हुशारी कंपॅरिझन करतो डल सोबत. तसंच ह्या ठिकाणी आहे. ह्या एसएचसीचा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा जो इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल त्याला आपण रेफरन्स मानून इलेक्ट्रोड पोटेन्शियल मोजतो. एकाला रेफरन्स ठेवायचं आणि एकाला मोजायचं. देन नेक्स्ट त्याचं एका एच प्लस एच टू पी टी एवढी जी रिएक्शन आहे, सेल रोटेशन आहे. देन ड्राय सेल माहित असेल तर लिखलांचे सेल AOCR कॅट्रेनागाइप. कॅट्रेनागाइप. CR म्हणजे कॅट्रेनागाइप. C म्हणजे कॅथोड, R म्हणजे रिडक्शन, A म्हणजे एनोड, O म्हणजे ऑक्सिडेशन. AOCR एनोड ऑक्सिडेशन, कॅथोड रिडक्शन. झिंकचं काय म्हणजे होतं Zn2++2 इलेक्ट्रॉन मध्ये आणि इकडे होतं NH4++2 इलेक्ट्रॉन घेऊन NH3+H2. ओके, हे झालंय. देन आहे लीड स्टोरेज बॅटरी. काय आहे? लीड स्टोरेज बॅटरी. लीड स्टोरेज बॅटरी म्हणजे असतात सायमल्टेनियसली अरेंज केलेल्या प्लॅटिनम प्लेट्स असतात आणि काही प्लॅटिनम प्लेट्स विथ PbO2 असतं. लीड ऑक्साईड सोबत असतात. मग त्याचं काय आहे? इकडे कॅथोड, इकडे एनोड. एनोड वरती कोण? एनोड वरती आहेत प्लॅटिनम प्लेट्स, कॅथोड वरती आहेत लीड ऑक्साईड विथ प्लॅटिनम प्लेट. ओके, रिएक्शन होती फायनल रिएक्शन Pb plus PbO2 gives H2 फ्लोर PbSO4 plus 2H2. हिला फायनल रिएक्शन आहे, ही रिएक्शन विचारतात, मधली रिएक्शन विचारत नाही. अजून एक पार्ट ह्या याच्यामध्ये, ह्या टॉपिक मध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. ट्रिक सांगतो तुम्हाला मी. एक स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची एक जी ट्रिक आहे सांगणार आहे. एक सिरीज आहे, त्या सिरीज मध्ये तुम्हाला हमखास 1-2 मार्क पडतील. सिरीज अशी ठेवा.
लक्ष द्या आता काय आहे ती ट्रिक आहे सगळ्यात सोपी. लीक काना मागून आली झिंक फेकोनी सुनबाई पळाली हसत कुशीत एग काळी औशी फुकटात. काय ट्रिक आहे लिहून काढतो तुम्ही. ली क का ना मागून आली झिंक फेकोनी सुन बाई पळाली हसत कुशीत एग काळी औशी फुकटात. ओके डन. आता लिथियम जो आहे लिथियम आहे स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. कोण आहे लिथियम? स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. फ्लोरीन आहे स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. समजलं? मग इथून खाली ऑक्सिडेशन पोटेन्शियल वाढतं. काय वाढतं? ऑक्सिडेशन पोटेन्शियल इन्क्रीजेस. आणि खालून वरती गेलं तर रिडक्शन पोटेन्शियल इन्क्रीजेस. ओके डन. हा चॅप्टर एंड झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण PYQs घेणार आहेत आणि PYQ नक्की सॉल्व्ह करायचे. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस YouTube चॅनल. धन्यवाद.